एक चोर अख्ख्या सिस्टीमला गंडवून चक्क कोर्टात जज बनतो काय आणि तब्बल 2000 कैद्यांना सोडून देतो काय? एखाद्या पिक्चरची स्टोरी वाटते ना, पण बॉस ही एक अतरंगी घटना आपल्या भारतामध्येच घडली। या बहुरूपी जजने 40 दिवसात कोर्टातली 2470 रखडलेली प्रकरणं निकाली काढली होती। गोष्ट आहे साधारण 1970 ची। हरियाणामधल्या झज्जर शहराच्या तुरुंगातून हजारो कैदी आनंदाने बाहेर पडले होते, कारण शहरात आले होते हे नवीन जज। त्यांनी 2000 लहान सहान गुन्ह्यांसाठी जे कैदी तुरुंगात सडत होते त्यांना सोडून दिलं होतं आणि जे बलात्कार, खून सारखे मोठे गुन्हे केले होते अशा कैद्यांना कठोर शिक्षा दिली होती। अर्थात अशा जजचं कौतुक तर होणार होतच, पण हे जज साहेब मात्र 40 दिवसांनी अचानक गायब झाले। या अनोख्या जजची खरी ओळख जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा धनीराम मित्तल हरियाणातल्या भिवानी शहरात राहणारा मुलगा। तसा तो मेहनती आणि महत्त्वाकांक्षी होता, त्यामुळे 1964 मध्ये तो रोहतक कॉलेजमध्ये गेला। त्याने बऱ्याच परीक्षा सुद्धा दिल्या, पण एकाही परीक्षेत तो पास नाही झाला। त्यामुळे त्याने ठरवलं की काहीही साध्य करायचं असेल तर सरळ मार्गाने नाही जायचं। एक दिवशी पेपर वाचताना त्याची नजर नटवरलालच्या बातमीवर पडते। नटवरलाल हा भारतातला सगळ्यात मोठा चोर होता, ज्याने धीरूभाई अंबानी, राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या प्रतिष्ठित लोकांच्या बनावट सह्या करून घोटाळे केले होते। एवढंच नाही तर त्याने ताजमहल, राष्ट्रपती भवन आणि लाल किल्ला सुद्धा विकायला काढले होते। लोक नटवरलालच्या अशा गोष्टींवर हसतही असतील, पण धनीरामने त्याला आपला गुरु मानला होता। त्याने ठरवलं होतं की तो ग्राफोलॉजी विषयात डिप्लोमा करणार आणि हँडरायटिंग एक्सपर्ट होणार। पण मुळात धनीराम हा उलट विचार करणाऱ्यातला होता। त्यामुळे डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्याने फेक डॉक्युमेंट्स, फेक सह्या करायला सुरुवात केली। आरटीओ मधल्या ब्रोकर्सच्या मदतीने तो फेक डॉक्युमेंट्स बनवून त्यावर ड्रायव्हिंग लायसन्स काढू लागला। लवकरच त्याने हे काम सोडलं आणि काहीतरी मोठं करण्याच्या आणि आणखी मोठ्या धाडसी कारनाम्याची योजना त्याने आखली। त्याने फेक सर्टिफिकेट्स तयार करून भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ पदासाठी अर्ज केला आणि 1968 मध्ये तो स्टेशन मास्टर म्हणून रुजू झाला। त्या 6 वर्षात त्याने रेल्वे प्रॉपर्टी आणि पैसे सुद्धा चोरले। त्यानंतर 1974 मध्ये त्याने ती देखील नोकरी सोडून दिली। एकदा दिल्लीला जाताना त्याने काही सुंदर गाड्या पाहिल्या आणि त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा खलबत शिजायला लागली। त्याने या गाड्या चोरण्याचा प्लॅन केला। धनीरामचा प्लॅन अगदी साधा होता। चोरी नेहमी दिवसाढवळा करा, जेव्हा कोणालाही चोरीची भीती नसते। लपण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि असं दाखवायचं की ही तुमचीच गाडी आहे। पण त्याचा प्लॅन नेहमीच यशस्वी होत नव्हता। त्यामुळे त्याला अनेक वेळा अटक सुद्धा झाली, पण जेलमध्ये त्याने त्याचे मित्र बनवले। त्यामुळे आता त्याला अटकेची सुद्धा भीती नव्हती। तो बऱ्याचदा जेलमधून पळून सुद्धा जायचा। अशा प्रकारे त्याने त्याची कार चोरी करणारी एक गँग बनवून ठेवली होती। पण आता पोलीस त्याला ओळखू लागले होते, त्यामुळे त्याने वेषांतर करायला सुरुवात केली। आज बबलू चौधरी, उद्या पिंटू सिंग, परवा अजून आणखी काहीतरी। त्याला चोरी करायची सवय लागली होती, कारण त्याला आता त्यात मजा येत होती। एकदा कोर्टात नेत असताना त्याला एका जजने पुन्हा पाहिल्यावर हसून सांगितलं, तू पुन्हा आलास, पुन्हा इथे दिसू नकोस। आणि हे ऐकताच त्याने तिथून सुद्धा लगेचच पळ काढला। धनीरामचं अजून सुद्धा मन भरलं नव्हतं। त्याला अजून काहीतरी मोठं करायचं होतं। त्याला आता वकील बनायचं होतं। त्याने जयपूरच्या कॉलेजमध्ये BA LLB सुद्धा केलं आणि काही काळ वकिली सुद्धा केली। 1980 मध्ये त्याची नजर झज्जरच्या जजने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या बातमीवर गेली। त्याच्यासाठी ही संधीच होती। त्याने स्वतः हरियाणा हायकोर्टचा रजिस्ट्रार म्हणून झज्जरच्या जजला पत्र लिहिलं, तुमच्या विरोधातील चौकशी संपेपर्यंत तुम्ही सुट्टीवर राहाल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी धनीराम जज म्हणून झज्जरच्या कोर्टात हजर झाला। धनीराम वेषांतर करण्यात हुशार होताच, त्यामुळे त्याला तिथे सुद्धा कोणी ओळखलं नाही। तिथे जाऊन त्याने त्याच्यासारख्या चोरांना, छोट्या मोठ्या गुन्हेगारांना सोडून दिलं आणि त्यात काही त्याचे जेलमधले मित्र सुद्धा होते। त्यानंतर 40 दिवसात त्याने कोर्टात जाणं अचानक बंद केलं। हे सगळं प्रकरण पोलिसांच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याला पकडलं आणि त्या 2000 कैद्यांना सुद्धा, ज्यांना त्याने जज म्हणून सोडलं होतं, त्यांना सुद्धा पकडलं। या प्रकरणानंतर त्याला सुपर नटवरलाल आणि इंडियन चार्ल्स शोभराज म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं। साधारण 2000 मध्ये गाड्यांमध्ये इनबिल्ट सिक्युरिटी सिस्टीम आली। त्यामुळे एका क्रेटा गाडीत डुप्लिकेट चावी लावताना गाडीचा अलार्म वाजला
आणि तो तिथून पळून गेला। त्यामुळे त्याने पुन्हा एकदा फक्त जुन्याच गाड्या चोरायला सुरुवात केली, कारण त्याच्याकडे नवीन गाड्या चोरी करण्याची टेक्निक नव्हती। 40 वर्षात त्याच्यावर 125 चोरीचे गुन्हे दाखल झाले होते। 95 वेळा त्याला अटक झाली होती, पण 75 वर्षांच्या वयातही त्याची चोरी करण्याची हौस काही फिटली नव्हती। 2016 मध्ये 77व्या वर्षी त्याला दिल्लीत मारुती एस्टीम चोरताना रंगेहात पकडलं आणि वयाच्या 85व्या वर्षी त्याचं निधन झालं। आय होप तो वर जाऊन असले कारनामे तरी करत नसावा।